दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे पालकमंत्री पदासंदर्भातली। राज्याच्या विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरनं महायुतीतले मतभेद आता चव्हाट्यावरती येतात। रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासंदर्भात आम्हाला विचारात घेतलं गेलं नसल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। महायुतीमध्ये कायमच मध्यस्थीची भूमिका बजावणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा पालकमंत्री पदाची नियुक्ती होत असताना किंवा वाटप होत असताना कल्पना नव्हती असं वक्तव्य शिंदे गटाकडनं केलं जात आहे। शिवसेना शिंदे गटानं पालकमंत्री पदाच्या वाटपासंदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर थेट केंद्रातनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री स्थगितीचे आदेश दिले गेले किंवा सूत्र हल्ली अशी माहिती शिवसेना शिंदे गटाकडनं दिली जाते। या पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर शिंदे गट कमालीचा आक्रमक झाला आणि त्यांच्या आक्रमक भूमिकेची केंद्राकडनंच दखल घेण्यात आली आणि मित्रपक्षांना विश्वासात न घेता पालकमंत्री जाहीर करण्यात आल्याचं शिंदे गटानं स्पष्ट केलं। आपले प्रतिनिधी राहुल जोरी आपल्याला अधिक माहिती देतील। राहुल, ही पालकमंत्री पदाची नाराजी थेट केंद्रीय पातळीवर कशी पोहोचली? आणि अंदा एकंदरीत रायगड आणि नाशिकच्या बाबतीत जो वाद उफाळून आलाय त्यापूर्वी देखील याबाबत निर्णय होताना शिवसेना शिंदे गटाला विचारात घेतलं जावं याबद्दल वारंवार जी भूमिका आहे ती बोलण्यात आली होती। मात्र ज्या पद्धतीने इथले दोन्ही पालकमंत्री जाहीर झाले यावेळी आम्हाला विचारात घेतलं गेलं नाही। तत्पूर्वी जी यादी देण्यात आली होती त्यामध्ये देखील आमच्याच पालकमंत्र्यांचा त्या ठिकाणी उल्लेख होता। मात्र ज्यावेळी जाहीर घोषणा झाली त्यावेळी मात्र इतर लोकांची नावं आल्यानंतर शिवसेनेकडून तीव्र निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात आला। नाराजी जी आहे ती रस्त्यावर देखील पाहायला मिळाली आणि याच संदर्भात केंद्रीय गृहमंत्री ज्यांची भूमिका ही तीनही मित्रपक्षांमध्ये वारंवार मध्यस्थीची राहिलेली आहे, मित्रपक्षांना सोबत घेऊन चाला, विश्वासात घेऊन कामकाज करा हे वारंवार त्यांनी देखील सांगितलं होतं। मात्र अशा वेळी नाशिक आणि रायगडच्या बाबतीत जो निर्णय झाला त्यावरून शिवसेना शिंदे गटानं नाराजी जी आहे ती थेट केंद्रापर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर तात्काळ अगदी काही तासांमध्येच या दोन पालकमंत्री पदाच्या बाबतीत जी स्थगिती आहे ती देण्यात आली आणि त्यानंतर आता सुद्धा त्याबद्दलची चर्चा जी आहे ती वारंवार सुरू असल्याचं बोललं जातंय। तूर्तास मिळालेली स्थगिती आणि त्यावरून आता येणारा निर्णय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसमध्ये आहेत। आल्यानंतर याबद्दल चर्चा होईल। मात्र थेटपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच पालकमंत्री पदाच्या या संपूर्ण नाराजी नात्यामध्ये मध्यस्थी करावी लागली आणि स्थगितीचे आदेश देखील देण्याचं अगदी केंद्रीय पातळीवर हालचाल झाल्याचं समोर येतंय। ज्ञानदा, धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये कसा वाद रंगलेला आहे हे आपण सातत्यानं पाहतोय आणि एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर थेट दिल्लीतनं पालकमंत्री पदासंदर्भातली सूत्र हल्ली आणि विशेष करून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यातल्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली असा दावा शिवसेनेकडनं केला जातोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सुद्धा या पालकमंत्री पदाच्या वाटपासंदर्भात कल्पना नव्हती आणि एकनाथ शिंदेंना सुद्धा कोणतीही कल्पना दिली गेली नाही। आक्षेपानंतर नाराजीनंतर थेट दिल्लीतनं सूत्र हल्ली आणि या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची घोषणा स्थगित करण्यात आली।